आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। सुनेत्रा पवारांना राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला। अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते। या शपथविधी सोहळ्यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि मंत्र्यांनी अजित पवारांची आठवण काढत घोषणाबाजी देखील केली। त्याआधी दुपारी विधानभवनात पार पडलेल्या विधिमंडळ बैठकीत त्यांची एकमताने गटनेता म्हणून निवड करण्यात आली। तसंच पक्षनेता म्हणून सुनेत्रा पवारांकडे सर्व संविधानिक अधिकारही सोपवण्यात आले। त्यामुळे सुनेत्रा पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मार्ग देखील मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे। तर या शपथविधी सोहळ्यानंतर नेत्यांच्या काही प्रतिक्रिया बघूया। दादांच्या सारखं नेतृत्व होणे नाही, म्हणजे महाराष्ट्रात नाही देशात असं नेतृत्व होणे नाही। आणि टाइम बाउंड कार्यक्रम करणारा नेता आणि सामान्यांना न्याय देणारा नेता आणि शब्दाला जागणारा नेता म्हणून दादांकडे पाहिलं जातं। दादांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वच पक्षाचा अत्यंत सकारात्मक आहे। महाराष्ट्रामध्ये 100% दादांचे विचार आम्ही पुढे नेणार आहोत आणि दादांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहोत। हे सगळं दुःख जे आहे पसवून त्या पुन्हा एकदा जे आहे पक्षाच्या कामासाठी वेळ उभं राहण्याचं त्यांनी ठरवलं, मोठी गोष्ट आहे। सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची। अजितदादांनी जसं महाराष्ट्राच्या विकासाचं काम सातत्याने केलं तसंच काम सुनेत्रा वहिनी सुद्धा करतील, त्यांच्या माध्यमातून हो। आमच्या आग्रहास्तव सुनेत्रा वहिनींनी निर्णय घेतला आणि पक्ष वाऱ्यावर पडू नये, दादांचे विचार दादांचं काम हे अर्धवट राहू नये म्हणून आज सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून जी काही शपथ घेतलेली आहे त्याच्यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि नक्कीच वहिनी खूप चांगलं काम करतील आणि दादांच्या कामाची पोकळी त्या भरून काढतील ही मला खात्री आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि अजूनही संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने काय पुढचे निर्णय होतील, कारण अजितदादाची जी राष्ट्रीय अध्यक्षाची जागा खाली झालेली आहे तो संघटनात्मक सुद्धा मला असं वाटते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची सूत्रे सुद्धा सुनेत्रा वहिनींकडे असली पाहिजे, त्याशिवाय पक्ष संघटन मजबूत होणार नाही। जी खाती दादांच्याकडे होती ती खाती ताईसाहेबांना मिळावीत अशी राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे। पक्षातले महत्त्वाचे आमदार तुम्ही आहात, महत्त्वाचे पदाधिकारी आहात। राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा विषय आता लवकरच समोर येईल, आपली काय भूमिका असणार आहे या संदर्भात? नाही, राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा ताईसाहेबांनाच मिळावं अशी आमची भावना आहे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सध्या 3 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे। उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण,